नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ईद-ए-मिलाद निमित्ताने धुळे शहरात निघालेल्या मिरवणुकीतील मुस्लिम बांधवांच्या राजकीय पदाधिकारी नेत्यांनी केले स्वागत। साखरवड मोगलाईत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्ताने घेण्यात आले भव्य रक्तदान शिबिर। प्रभाग क्रमांक 31 येथील वाल कंपाऊंड करणे कामाचा आमदार बंधूंच्या हस्ते करण्यात आले आज उद्घाटन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। ईद-ए-मिलाद या सण उत्सवानिमित्ताने आज धुळे शहरात मुस्लिम समाज बांधवांतर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान धुळे शहरातील आग्रा रोड वरून निघालेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधव तरुण हातात ध्वज घेऊन धार्मिक नारे लगावत आग्रा रोड मार्गे पुढे मिरवणूक मार्गस्थ झाली। त्याचप्रमाणे भव्य अशी मिरवणुकीचे सामाजिक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीत सहभागी झालेले मुस्लिम बांधवांचे पुष्पफूल देऊन स्वागत केले। दरम्यान आजच्या या मिरवणुकीत मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने भव्य मिरवणुकीचं आणि जलसाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे। जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी पुष्पगुच्छ करून मुस्लिम समाजाच्या जुलूसाचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे। आमची विनंती आहे की या धुळे शहरामध्ये हिंदू मुस्लिम दलित आदिवासी ओबीसी मराठा समाज अतिशय गुण्यागोविंदाने एकत्र राहतो आहे आणि हीच परंपरा कायम टिकवण्यासाठी आम्हाला एकत्रित प्रयत्न करावा अशा निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या आहेत। धुळे शहरातील मोगलाई मस्जिद परिसरात मदरसा दारुल हॉल येथे मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्ताने खादिम फाउंडेशनतर्फे भव्य असे रक्तदान शिबिर आज घेण्यात आले। दरम्यान आजच्या या रक्तदान शिबिरात जवळपास 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। गेल्या अनेक वर्षापासून खादिम फाउंडेशनतर्फे या प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजात एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्ताने भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तारिक शहा, मजर मिर्जा, मुस्ताक कादरी, डॉक्टर शगीर शेख, छोटू हाजी साहेब, इस्माईल पठाण, आकिब सय्यद, सारिक शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आजच्या या रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते। खादिम फाउंडेशन सचिव खादिम फाउंडेशन गेल्या 5-6 वर्षापासून 5-6 वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असते आणि यावर्षी पण सालाबादाप्रमाणे आम्ही मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आता जो अर्धा टाईम झालेला आहे, 12 वाजेपर्यंत 50 ते 60 बॉटलांचं पिशव्यांचं जे रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि स्वच्छेने लोक येत आहेत आणि रक्तदान करत आहेत। तरी खादिम फाउंडेशनतर्फे आम्ही लोकांना पण एक आवाहन करतो की त्यांनी वेळोवेळी रक्तदान करावे जेणेकरून गरजू लोकांना त्यांची मदत व्हावी आणि जे इथं आमच्या कॅम्प खादिम फाउंडेशनतर्फे जे कॅम्प लावण्यात आलेले आहे त्याच्यात ज्या लोकांनी रक्तदान केलं त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। जे सिव्हिल सर्वोपचार रुग्णालयातील जे स्टाफ आले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो। पत्रकार बांधवांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि एवढं बोलून त्यांनी रक्तदान केलेले असे रक्तदात्यांना सर्वोपचार रुग्णालयाकडून आणि खादिम फाउंडेशनकडून संयुक्तपणे सर्टिफिकेट प्रमाणपत्र देण्यात येत आहे। अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 31 जामचामाळा येथील खुल्या जागेस वाल कंपाऊंड करणे कामाचा आज आमदार बंधूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिकांनी आमदार डॉक्टर फारुकशाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली होती। सदरील निवेदनाची दखल घेत अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत या कामाचे आज आमदार बंधू सलीम शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। दरम्यान आजच्या या उद्घाटनाप्रसंगी निजाम सय्यद, डॉक्टर शराफत अली, मुख्तार रोशनी, शकील पठाण, आकिब अली, सय्यद पिंजारी यांच्यासह प्रभाग क्रमांक 31 येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा दिवस असा आहे आमच्यासाठी की आमची जी गरीब वस्ती आहे इथले कामच आजपर्यंत 70 वर्षात काय झालेले नव्हते। आम्ही घर तर बांधले लेकिन घरांचं जे वाहतं पाणी रोड हे नाही होतं। तर आज आम्हाला आमदार साहेब जे दबंग आमदार भेटले
आज 70 वर्षाच्या पहिला एक आमदार भेटला जो आम्हाला रोड 50 लाखाचं हे काम केलेलं आहे. आमचं 50 लाखाचं काम हे मंजूर झालेलं आहे. आमच्यासोबत सलीम सेठ आहे आमदार साहेब, यांच्या हस्ते या रोडाचं उद्घाटन झालं आहे, कंपाऊंडचं उद्घाटन झालं आहे. आणि देवाला आम्ही मागितला 1 डोळा, देवाने दिले आम्हाला 2 डोळे. म्हणजे आमच्याची जी समस्या होती ती आमदार साहेबांमुळे आज सर्वात 1 नंबरवर आमचं काम होत आहे. आणि ह्याच्या पुढे बी आमदार साहेबच आम्हाला धुळ्यात आमदार म्हणून निवडून यायला पाहिजे. कारण की आमची जी बेरोजगारी आमच्या मुलांची ती दूर व्हायला पाहिजे. कारण की इथं कारखानदारी उभी करण्यासाठी एकच आमदार आहे, तो आहे खमक्या. बस की काम आणि दाम हे सर्व आणणार फक्त आमदार साहेब फारुखशाह साहेब आहे. बस 2 शब्द. आज जे कंपाऊंड आणि रस्त्याचे जे उद्घाटन आहे ते प्रभाग नंबर 19 इकरा कॉलनी जामचा मळा गट नंबर 31 आणि 32चं वॉल कंपाऊंड आणि गटार आणि रस्ते मंजूर झालेले. त्याच्या कामाचं उद्घाटन हे सलीम सेठ आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.